आहेत? मी मस्त. तर आजचा टॉपिक आपण हा घेतो, म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतं की जे लग्न जुळत आहेत पहिले कसं लवकर त्या वेळे त्या एजमध्ये होत होते, आत्ता होत नाही. तर काय असे इश्यू झाले की लग्न जुळताना प्रॉब्लेम काय येतात जुळताना? खरं तर यायला नाही पाहिजे, कारण आधी तरी असं होतं की फक्त फोटो बघून किंवा मोठी माणसं बघायची आणि निर्णय घ्यायचे आणि लग्न व्हायची. हो तर आधी तरी लग्न झाल्यानंतर कळायचं की आपला जोडीदार कसा आहे. हो आत्ता ती अडचण नाही आहे. आत्ता तरी ॲटलिस्ट तुम्हाला फोटो पण बघायला मिळतो, मुलं एकमेकांना बघतात पण हो. की काय दिसायला कसे आहेत, काय कुठे आहेत किंवा बाकीची प्रायमरी माहिती पण मिळते. आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मुलं आणि मुली दोघांनाही त्यांचं सोशल बॅकग्राऊंड काय आहे हे पण चेक करता येतं. हो त्याच्यामुळे तशी खरी तर अडचण यायला नाही पाहिजे. सगळंच आहे. हां, सगळंच आहे. म्हणजे तुम्ही क्रॉस चेक करू शकता, तुमच्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला माहिती मिळू शकते. हो. असं आहे. पण मला असं वाटतं की अपेक्षा हे एक मेजर कारण असू शकतं, कारण आधी काही अपेक्षाच नव्हत्या. वडील म्हणतात ना, खरं. मोठ्यांनी बघितलं आहे ना, हो. तर झालं, म्हणजे तिथे काही फार नाही आहे. पण आता माझ्याचकडनं खूप अपेक्षा आहे की मी जर इतकं शिकले असेल हां तर मला हे करायचं आहे. आणि मग मला समजा मी मुलगी आहे आणि मी खूप हायर एज्युकेशन घेतलं आहे, तर माझी नक्कीच अपेक्षा आहे की मी इतकं सगळं शिक्षण करून मला फक्त घरात नाही बसायचं, तर मला पुढे नोकरी पण करायची आहे किंवा काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहीन अशा काही ॲक्टिव्हिटीज पण करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी वेळ जातो. म्हणजे आधीचं असायचं की 12वी झाली, ग्रॅज्युएट झाला की साधारणतः लग्न व्हायची. हां. आता ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, मग मुलींना पण असं वाटतं की नाही आता जॉब करायचा आहे, थोडा वेळ तरी स्वतःचं काहीतरी करून बघायचं आहे. छोटे छोटे वीज पूर्ण हां, करायचे. तर त्याच्यामध्ये वेळ जातो. तर साधारणतः हे वय खूप वाढतं, म्हणजे हो. 20-25च्या पुढे जातं. 25च्या पुढे सुद्धा. आणि ते जितकं वय पुढे जातं तितकं माझ्या स्वतःकडनंच्या अपेक्षा, जोडीदाराकडनंच्या अपेक्षा आणि माझ्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्याची माझ्यातली ताकद, हे हे सगळं सगळं वाढलेलं असतं. त्याच्यामुळे आणि लग्न त्याच्यामुळे जोड्या जुळवताना की जे काय आपण 36 गुण म्हणतो, हो, हो. तर त्यातले 3 गुण पण जुळत नाहीत. कारण मग त्याला घर पाहिजे तर ते काय, ते तर माझ्याकडे पण आहे. त्याला इतका पगार पाहिजे तर ते तर काय, ते माझ्याकडे पण आहे. सो आणखी काहीतरी वेगळं शोधणं, मग एक्स्ट्रा पाहिजे. या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तो उशीर लागतो, असं होतं. तर मग ह्या अपेक्षा मग खूप त्रासदायकच व्हायला लागल्यात ना. म्हणजे गावाकडची मुलं इतके छान मुलं जे आहेत इतके कष्टाळू आहेत, चांगल्या विचारांचे, त्यांना मुली द्यायच्या म्हटलं की खूप जण विचार करते की आमच्या मुलींचं होईल का. तर इथे काय विचार केला पाहिजे त्या मुलांचं? चांगले विचाराचे असं सुद्धा त्यांना चांगल्या मुली भेटत नाही, तर काय विचार केला पाहिजे आईच्या मुलीने? मेन म्हणजे तर जेव्हा लग्न हा एक काय म्हणतो आपण सामाजिक प्रश्नाच्या ह्याच्यातनं जर बघितला गेला तर सगळ्यात पहिल्यांदा तर मुलगा कोण आहे, तो काय शिकलेला आहे, त्याचं काय उत्पन्न आहे, त्याची स्थावर मालमत्ता काय आहे, हे सगळं बघितलं जातं. हो हो. आणि मुलीला असं असतं की मला, म्हणजे मुलींना जर तुम्ही विचारलं ना की तुझ्या काय अपेक्षा आहे जोडीदाराकडनं, तर पहिली अपेक्षा असते मला समजून घेणार. हां, समजून घेणाऱ्यामध्ये घर, एज्युकेशन, स्थावर मालमत्ता हे कुठेच येत नाही. पण जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग तिला फ्लॅट पण हवा असतो, मग तो शहरातच राहणारा हवा असतो, गावाकडे राहिला तर मग त्या पद्धतीने शहरातली मुलगी गावाकडे जायला नाही म्हणते. गावातली मुलगी एक वेळ शहरात येईल, लगेच तयार होते. पण शहरात म्हणजे समजा पुण्यातली मुलगी आहे, तर पुण्यातली मुलगी थोडंसं पुण्याच्या अगदी जवळ आहे पण थोडं लांब असेल तरी पण ती नाही म्हणते, कारण सवय आहे, सराउंडिंग आहे तिची जी काय म्हणूयात, 2 वेगळे कल्चर आहेत. 2 वेगळ्या कल्चरमधनं जुळेल का, होईल का, या सगळ्या संभ्रमामुळे नको ते विषयाची परीक्षा नको असं म्हणून ते, किंवा मीच आहेत की गावाकडची मुलं अशी, मग लोक अशी, असे मीच आहेत, अनुभव नाही आहे. अशा फक्त मनातली मनात कल्पना आहे की हे असं आहे आणि मग असं असेल तर नको, असा जो भाग आहे. तर खरं तर तसं नसतं. पण हे सगळं बनवून ठेवलेलं आहे ते पिढ्यापिढ्यांगत. तसं एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने आणखी सांगितलं. पण मला असं वाटतं की खरं तर मुलींनी आधी मुलाला व्यवस्थित ओळखावं. जे तुमच्या मनात प्रश्न आहेत, खऱ्या शंका आहेत, त्या मोकळेपणाने विचाराव्यात, एकमेकांशी बोलावं, थोडा वेळ द्यावा आणि मग निर्णय घ्यावा. म्हणजे फक्त खूप सगळं स्थावर मालमत्ता खूप छान आहे म्हणून हो म्हणणं असंही योग्य नाही, किंवा त्याच्याकडे काहीच नाही आहे असं म्हणून नाही म्हणणं पण योग्य नाही. तर बरं, ह्या सगळ्या ह्याच्यानंतर ते जे लग्न होतं ते टिकतं कशावर? कारण आता सध्या तर डिवोर्सचे प्रमाणच वाढायला लागले. तर हा पॉईंट आहे की टिकतं कशा पॉईंटमुळे, कोणत्या टिकतं जे आहे घर? मेन म्हणजे तर विश्वास तो पाहिजे, नात्यामध्ये विश्वास पाहिजे आणि अवलंबून राहण्याची पण सवय किंवा गरज पाहिजे.
आधी असं होतं की पटकन दिवस निर्णय व्हायचा नाही, कारण मुलगी तितकी स्वतंत्र नव्हती, आर्थिकदृष्ट्या पण आणि सामाजिकदृष्ट्या पण. आज दोन्ही कमवते आहेत, दोघांना पुरेशी स्वातंत्र्य पण आहे आणि निर्णय घेणं आणि बाकीच्या गोष्टी सहज जमणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी खटकलं तर मी माझी बघेन मला काय करायचं ते, मला कोणाची गरज नाही या स्टेटमेंटवर त्या लगेच जातात. तर तिथे रिलेशन तुटायला सुरुवात होते. रिलेशन टिकण्यासाठी थोडीशी सिच्युएशन बिकट असली तरी त्यातून बाहेर काढण्यासाठी काही पॉईंट बोलले पाहिजे किंवा हितगुज केलं पाहिजे, असं पण आहे ना. एक वेळेस मी म्हटल्या होत्या त्याप्रमाणे काय पॉईंट होता तो? पहिले तर मी म्हणते की जेव्हा आता तेव्हा सगळं रेडीमेड पाहिजे असं जे आपण म्हणतो की मुलाकडे घर पाहिजे. हो. समजा मुलाकडे घर आहे, तर मुलाला घर आता तो 25मध्ये समजा जॉबला लागला असेल, त्याच्यानंतर 30मध्ये समजा त्याचं घर झालं असेल, तरी त्याचे हप्ते चालू आहेत. मग आता हप्ते चालू आहेत आणि त्यात तुम्ही लग्न करून आला आहेत आणि मग तुम्ही फक्त तयार घराला तोरण लावायला जाणार. ते वीट तुम्ही नाही ठेवली आहे, ते कष्ट तुम्ही नाही केले, आणि त्यात तुम्हाला असं वाटतंय की मग लग्न झालं आहे, मग फिरायला जायला पाहिजे. तो म्हणेल थांब माझा पहिला हप्ता जाऊ दे. मग नंतर तुम्ही म्हणाल नाही मला हे ज्वेलरी पाहिजे, तो म्हणेल माझा दुसरा हप्ता जाऊ दे. तुम्हाला हप्त्यामध्ये जगायचं आहे का? हा एक मेन. तर पहिल्यांदा घर नसलं तरी चालतंय ना, दोघं मिळून घर तयार करा ना, कारण घर दोघांचं आहे. एकाने बांधायचं आणि दुसऱ्याने रंगवायचं एवढाच तो भाग नाही आहे. पण जितकं तुम्ही तुमच्या सोयीने, तुमच्या बाउंड्रीने, स्पेसने ते घर बनवाल ते टिकेल. अरे वा. पण तुम्ही आयत्या घरात जाऊन बसाल तर ती झळच नाही आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ते इमोशनल कनेक्ट होत नाही. जितकं तुमच्यामध्ये काय म्हणूयात आपण, काहीतरी अपूर्ण आहे आणि ते अपूर्ण पूर्ण करण्यासाठीचे जे तुमचे प्रयत्न आहेत दोघांचे, तेच खरं नात्याला फुलवतात. सगळंच सेट आहे, ऑल सेट आहे, आणि तिथे जाऊन म्हणजे बघा ना, हॉटेलमध्ये सगळं छान छान असतं. किती दिवस राहतो पण आपण हॉटेलमध्ये? 1 किंवा 2 दिवस. नंतर काय वाटतं? घरी यावंसं वाटतं. पण घरामध्ये सगळं तसं आहे का हॉटेलसारखं छान छान? तरी घरात राहावंसं वाटतं. कारण आपले पण तसंच अगदी सगळं ऑल सेट ठिकाणी तुम्ही जर जाल तर ते हॉटेलमध्ये राहण्यासारखं आहे. बरोबर. पण घर नाही आहे ते. जर घर करायचं असेल तर तिथे काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी पूर्ण करायचं आहे, काहीतरी चांगलं बनवायचं आहे, आणि याच्यातनंच ते नातंही फुलतंय, तो संसारही फुलतोय. आणि मग त्याच्यामुळे घर छान राहतं की नाकी दिवसपर्यंत ते विचारते. जर अपूर्व असेल तर पूर्ण करण्यात त्यांच्या हॅपीनेसपणा वाढतो. अचिव्हमेंट फॅक्टर, कारण सगळंच अचीव्ह केलंय तर मग अचीव्ह करायला काही राहतच नाही ना. असेल तर मग कमीच नाही काही तर नाही, आणि कमी नाही आहे ना तिथे काही ओढ पण नाही. जिथे कमी आहे ना ती घेण्याची इच्छा असते, त्याच्यामुळे आणि इच्छेमुळे मग ते नातं टिकतं राहतं. म्हणजे जर आत्तापासून आपण आपल्या मनामध्ये अशी जर व्याख्या करून ठेवली की जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर कमी असेल तिथे सुद्धा तुम्ही खुश राहू शकता. अगदीच राहू शकता. हो राहू शकते. कारण माणसाचा मूळ स्वभाव पूर्ण करण्याची प्रवृत्तीवर आहे. म्हणजे जे अर्धवट आहे ते त्याला पूर्ण करायचं असतं. म्हणजे चाकाचा शोध का लागला तर असंच काहीतरी करत लागला असणार. किंवा अगदी आज आपण टेक्नॉलॉजीचा शोध लावला, मोबाईलचा शोध लावला, काहीतरी अपूर्ण जाणवलं ते पूर्ण करण्यासाठीच आपण केलं ना. क्रिएटिव्हिटी तेव्हाच आहे जेव्हा तिथे प्रश्न आहे. पण काही प्रश्नच नसेल तर एक लेझीनेस. मग प्रश्नच नाही तर डायरेक्ट डिवोर्स. अगदीच तसं नाही. म्हणजे असं होतं की बरेच नाती अशी दोघांमध्ये प्रेम कमी होतं म्हणूनच मग प्रॉब्लेम तयार होतात ना. पण प्रत्यक्षात सगळेच जण डिवोर्स घेतात असं नाही. पण कागदोपत्री डिवोर्स तसे खूप कमी होतात, पण आपल्या नात्यांमध्ये खुटखुट नक्कीच असते की बाबा इथे काहीतरी बिघडलंय, इथे काहीतरी बिघडलंय, पण दोघांनी पुढाकार घेतला तर काही गोष्टी सोपतात. तर आपला आजचा व्हिडिओ होता की जे आहेत आता लग्नाचा जो वेळ आहे मुलांचा तो वाढत का गेला, तर त्याच्या पाठीमागचं की आपल्या अपेक्षा. तर ह्या व्हिडिओ थ्रू आपण जे आज बोलतोय तर मग मुलींनी कसा विचार केला पाहिजे किंवा मुलींच्या आईनी कसा विचार केला पाहिजे, ॲटलिस्ट आपली मुलगी आनंदी राहण्यासाठी कोणत्या आपली मुलगी परिपूर्ण आहे, तिला निदान स्वतःपुरता तरी काहीतरी करता येतं. मग ते अगदी स्वयंपाक असो, नोकरी असो, अगदी एका गावावरून दुसऱ्या गावावर जायचा प्रवास असो, जमल्या पाहिजे ह्या नक्कीच आहे. जाणीव असलं पाहिजे हे नक्की आहे की प्रत्येक गोष्ट आपण का करतो याची जाणीव असली पाहिजे, याच्यासाठी ती तयार असली पाहिजे. आणि प्रश्नांना सामोरं जाताना चुका होणार आहेत आणि चुका होण्याची मुभा स्वतःला दिली पाहिजे, कारण चुकलंच नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वाढवलं गेलेलं असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे खूप चुका होतात. चुका झाल्या पाहिजे का? मग चुका झाल्या पाहिजे आणि त्यातून शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे चुकलं तर हरकत नाही, चुकत शिकशील हा अप्रोच स्वतःला दिला पाहिजे. असं आईनी मुलीला दिला अगदीच. किंवा आपण म्हणजे त्या नात्याने पण तसा तो घेतला पाहिजे की नात्यात पण चूक होऊच शकते, हे कोणीच परफेक्ट नाही आहे. आणि जिथे परफेक्ट असेल तेव्हा फक्त पुतळाच असेल कारण त्याला करून पण छान चालतं.